चिखलीकर साहेब झाली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या संदर्भातलाच आहे. माननीय मंत्री महोदयांना आपल्या मार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये जे पेरण्या झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास 1000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उगवण झालेली नाही आणि अशा पद्धतीच्या तक्रारी या कृषी विभागाकडे केलेल्या आहेत. कृषी विभागाने आकडेवारी दिली की 328 लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केलेली, त्यामध्ये 85 लोकांची चौकशी सुरू आहे. आता बियाणं दिलंय आणि ते उगवलं नाही त्याची चौकशी काय करणार? आणि विशेषतः परम, महाबीज, उत्तम, इगल, समृद्धी अशा कंपनीचे बोगस बियाणे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट फार मोठं ओढवलेलं आहे. माझी आपल्या मार्फत विनंती राहणार आहे की त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणे, खते आणि अनुदान आपण देणार आहात का? ज्या कंपनीने बोगस बियाणं दिले त्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार आहात का? त्या कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातली आपली भूमिका आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारतो. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये अशी व्यवस्था नाही आहे, ही वस्तुस्थिती देखील मान्य करावी लागेल. आणि ही व्यवस्था नसल्याने या संदर्भामध्ये शेतकऱ्याला बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये त्याला रिलीफ कसं देता येईल त्याची व्यवस्था निर्माण करतो, अशा पद्धतीचं मी आश्वासन दिलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं की ज्या लोकांनी बोगस बियाणे दिले, मग या कंपनीच्या संदर्भात असो की या कंपनी, या सर्व लोकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील 1 महिन्यात करण्यात येईल. महाराज, आज शेतकरी संकटात असतानाही संकटाला सामोरं जाऊन पेरणी करतो आणि त्याने दिलेले बियाणे उगवत नाही आणि शेतकऱ्याला मदत द्यायची भूमिका आपल्याकडे जर असेल तर हे आत्महत्या वाढण्याचं कारण जे शेतकऱ्याचं आहे ते हे या धोरणामध्ये आपण बदल करणार का आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करण्याची भूमिका घेणार आहात का? आजतागायत अशा पद्धतीची घटना कुठेही घडलेली नाही आहे. त्यामुळे ही जी सूचना आहे ती नियमानुसार योग्य आहे. शेवटी त्या शेतकऱ्याचा काय दोष आहे? त्यांनी कोणापासून बियाणे घ्यावे, त्याला काय माहिती काय बियाणे कशा पद्धतीचं आहे. त्यामुळे आपल्या या घटनेची आम्ही गांभीर्याने नोंद घेतलेली आहे, परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई आपल्याला करता येईल आणि कायद्यामध्ये जर तरतूद नसेल तर ती तरतूद करण्याची व्यवस्था आपण निर्माण करत आहोत. या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे जे शेतकरी आहे, या अशा शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील कुठल्या पद्धतीने त्यांना रिलीफ देता येईल, आपण शासनाकडून मदत करता येईल अशी मागणी केलेली आहे. शेवटी आपले मदत पुनर्वसनची आणि जे काही आपले जे प्रचलित नियम आहे त्या प्रचलित नियमामध्ये अशी व्यवस्था नाही आहे, परंतु या घटनेची नोंद घेऊन या संदर्भामध्ये जे कारवाई करणं शक्य आहे ती कारवाई करण्यात येईल हे मी सभागृहाला आश्वस्त करतो.